या शाळेच्या भिंती नमस्ते, बसा. चला समोर लक्ष द्या सगळे. बघा मुलांनो, तुमची 10वीची परीक्षा जवळ आली. आता तुमच्या वह्या काढा आणि वेळापत्रक टाइम टेबल लिहून घ्या. काढल्या सगळ्यांनी वह्या? अरे बाले, प्रपोज कसा मारायचा रे? अरे बावळ्या, डायरेक्ट प्रपोज मारतो पोरीला. मग काय करू? अरे पहिले फ्रेंडशिप कर. फ्रेंडशिप ही फ्रेंडशिप कशी करायची? हे बघ, आपल्याकडं ना व्हॉट्सअप आहे ना फेसबुक. तू काय कर, तिची नोटबुक माग. नोटबुक का? काय बोलतो सर? नाही सर, अभ्यासाचं विचारत होतो सर. काय विचारतो अभ्यासाचं? अरे 10वीचं वर्ष आहे, तुला ते कळायला पाहिजे. हे बघ, यानंतर जर असं केलं तर कानाखाली आवाज काढेल, नाही तर बाहेर नको हाकलून दे. चल समोर. हे बघा, तुम्हाला 5 प्रश्न लिहून दिलेले. उद्या येताना ते 5 प्रश्न लिहून आणायचे. ज्याने लिहून आणलं नाही त्याला पनिशमेंट. लक्ष द्या इकडे. मेरा गाँव ये कविता पढ़ने वाले हैं. गाँव से चलते हुए मैंने वादा किया था चुपचाप उस अदस्थ के आम के पेड़ से कि मेरे आने का डर ना मर. लक्ष तुझं. हा सांग, मी काय म्हटले ते आता कोणती कविता शिकवली ती म्हणून दाखव. तेरी आंखों की नमकीन मस्तियाँ हम नहीं भूलेंगे जब तक ये जान. अरे मॅडमने आपल्याला शालू समोर बेइज्जत केलं. तिचं काहीतरी करावं लागेल. ती बी शालू समोर वर्गातून बाहेर काढलं. बरोबर. मॅडम माहिती कुठं नाही, ती कुठनं जिल्ह्यात. कळलं का? गाडी. चल गाडीचेच कांड करू. चल. शालू, काय रे? मला तुझी गृहपाठाची वही दे ना. थँक्यू. नालायक. याला उद्या दाखवणं पण शाळेत याला मारणं. उद्याच दाखवू त्याला शाळेमध्ये. काय रे मंग्या, जास्त झालं का रे तुला? पोरी बिरींना काटाकोटा शिट्ट्या बिट्ट्या मारतो का? हाय, काय करणं? हा करणं. हा भेटतो. भाड्या आजला का? हा पोरींना पाहून शिट्ट्या मारतोस? बंड्या सोड, त्याला शालू आली. खरं बंड्या, बघितलं शालूकडं? हा सर तुझ्याकडे बघून. अरे माझी माय म्हणती पोरी आहे ना पोरांपेक्षा जास्त हुशार असत्या. मला तर वाटायला तुला कळलं तुझं की तू मंग्याला कशाला मारत होता. गड्या जाय, सांगून द्या तिला. ती नाही म्हणणार तुला. जाय लवकर, जाय सांग तिला, नाही जाईल ती घरी निघून. जाय ना, पळ. गड्या कसला विचार करायला? जाय घरी, जाईल ती. पळ लवकर, पळ बंड्या. शालू, येतो का? ते मला बोलायचं होतं तुझ्याशी. ते बोल ना. असा का भीतोयस? मी म्हणत होतो की ते अरे ते तुझी गृहपाठाची वही. अरे वा, खूप छान. एका दिवसात पूर्ण लिहिलंस? थँक्यू. अरे त्यात कसले धन्यवाद. मैत्रीत चालतं सगळं. मायला बंडा बोलला शालूला. यार मदत नाही झाली बघ. काय राव तू पण. अरे बंड्या तुला दमच नाही शालू बोलण्याचा. यार तू एक काम कर आता, तू तिला प्रेमपत्र देऊन टाक. प्रेमपत्र? हा चल.
बंडू काय लिहितोय तू? सर अभ्यासाचे लिहितो. अरे वा, बंडू तर हुशार झाला. शालू शालू भरपूर बोलायचे. कसा चालू आहे तुझा अभ्यास? चांगला चालू आहे का? ते परीक्षेची हे आली ना जवळ त्याच्यामुळे विचारला. काय करते? हे काय हातात बंडू? काय नाही, ते बाबांनी किराणाची चिठ्ठी दिली होती ना त्याचे. बरं बरं, मला वाटलं काय दुसरं काय. नाही काही दुसरं नाही, काही नाही. घरी जायला उशीर होत आहे. काय भांड्या तिला शालूल पत्र? नाही यार, नाही दिलं. हिंमतच झाली नाही बघ. जे तिनं जर घरी बिरी सांगून दिलं तर जे आहे ती मैत्री बी तुटून जाईल. गाड्या वेळ जाण्यापूर्वी धाडस करावं लागतं. तुझा हे बी खरं आहे बघ, पण बघू पुढे जे होतं ते. आता तुझा हात चानस गेला. आता तुझ्याकडे एकच चानस राहिला, 10वीची परीक्षा. कसा गेला ग पेपर? छान. आणि तुला? मला पण चांगला गेला. आणि तुम्हाला? चला, पहिल्या पेपरची तर सुरुवात चांगली झाली. हो. पुढच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. काय करताय? शेवटचा पेपर व्यवस्थित त्याला म्हणाली. काय यार बाल्या, शाळा संपली यार आता. आणि आता शालू पण दिसणार नाही. वय मायला तो प्रेम लई खरं होतं मारी, पण साला नशीबच लय फुटकं. बोलण्याची हिंमतच झाली नाही यार. आणि ती दूर जाण्याची खूप भीती वाटते. कसे गेले पेपर? खूप मस्त. आणि तुला? मला पण चांगले गेले. झाले एकदाचे पेपर. आता मी मुंबईला जात आहे काकाकडे. आता पुढचं शिक्षण पण तिकडच. आम्हाला विसरणार तर नाही ना? नाही रे, तुला कसं विसरेन बरं. चल मग भेटू नंतर. हो नक्कीच.